नमस्कार सर्वांना. आजचा माझा विषय आहे डीप लर्निंग इन द फायनान्स. आजच्या काळात बँकिंग, स्टॉक मार्केट, ऑनलाईन पेमेंट, इन्शुरन्स अशा क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात डेटा तयार होतो. या डेटामधील पॅटर्न ओळखणे आणि योग्य निर्णय घेणे हे खूप अवघड असते. म्हणूनच डीप लर्निंग फायनान्समध्ये खूप उपयोग आहे. इंट्रोडक्शन. सर्वप्रथम डीप लर्निंगची गरज काय आहे? दर सेकंदाला लाखो ट्रान्झॅक्शन होतात. एटीएम, यूपीआय, इंटरनेट बँकिंग, शेअर ट्रेडिंग इट्सेट्रा. पारंपरिक पद्धतीने एवढ्या मोठ्या डेटातून अचूक पॅटर्न ओळखणे कठीण आहे. डीप लर्निंग आपोआप डेटातून शिकते आणि निर्णय घेते. उदाहरणार्थ, एखाद्या क्रेडिट कार्डवर अचानक परदेशातील मोठी ट्रान्झॅक्शन झाली तर सिस्टीम लगेच ते ब्रँड अलर्ट देते. हे डीप लर्निंग मुळे शक्य होते. कन्सेप्ट. आता डीप लर्निंग इन द फायनान्स म्हणजे नेमकं काय? डीप लर्निंग म्हणजे न्यूरल नेटवर्क वापरून मोठ्या आणि जटिल डेटातून शिकणे. माणसाला न दिसणारे पॅटर्न हे मॉडेल शोधते. फसवणूक ओळखणे, शेअर मार्केट प्राइस अंदाज, कर्ज रिस्क मोजणे अशा गोष्टी न करता येतात. उपयोग अँड मॉडेल. LSTM शेअर किमतीचा अंदाज, CNN चेक और इमेज व्हेरिफिकेशन, ऑटो एन्कोडर फ्रॉड डिटेक्शन, रेनफोर्स्ड लर्निंग अल्गोरिदम ट्रेंडिंग. एक ओळख. डीप लर्निंगमुळे फायनान्स क्षेत्रातील निर्णय जलद, अचूक आणि सुरक्षित होतात. वर्किंग मेकॅनिझम. हे कसं काम करतं? डेटा कलेक्शन, बँक आणि मार्केट डेटा, ट्रान्झॅक्शन, शेअर प्राइस, ग्राहक इतिहास. प्री प्रोसेसिंग, डेटा साफ करणे, नॉईज काढणे, नॉर्मलायझेशन. मॉडेल ट्रेनिंग, न्यूरल नेटवर्कला डेटा देऊन शिकवणे. प्रेडिक्शन और क्लासिफिकेशन, ट्रान्झॅक्शन फ्रॉड आहे का, शेअर मार्केट वाढणार की कमी, ग्राहक लोन परतफेड करेल की नाही. रिअल टाइम डिप्लॉयमेंट. हे मॉडेल बँकेच्या किंवा ट्रेडिंग सिस्टीमच्या रिअल टाइम काम करतं. उदाहरणार्थ, जर रात्री 3 वाजता वेगळ्या देशातून कार्ड वापरलं तर मॉडेल लगेच ब्लॉक करण्याचा निर्णय घेऊ शकतं. चॅलेंजेस अँड लिमिटेशन. ह्या यंत्रात काही मर्यादा देखील आहेत. मार्केट डेटा खूप बदलतो, त्यामुळे अंदाज नेहमी अचूक नसतो. मोठ्या डेटाची आणि जीपीयू सारख्या हार्डवेअरची गरज. मॉडेलचे निर्णय समजावणं कठीण. चुकीचा अंदाज, आर्थिक नुकसान. प्रशिक्षणासाठी जास्त वेळ आणि रिसोर्स लागतात. एक्झाम्पल. डीप लर्निंग शक्तिशाली आहे पण काळजीपूर्वक वापरता लागते. समरी. निष्कर्ष. डीप लर्निंग फायनान्समध्ये भविष्यवाणी आणि सुरक्षा वाढवते. फ्रॉड डिटेक्शन, स्टॉक प्रेडिक्शन, क्रेडिट रिस्क, अल्गोरिदम ट्रेडिंग यासाठी उपयुक्त. ॲक्युरसी जास्त, ह्यूमन एरर कमी, निर्णय जलद. भविष्यात आणखी स्मार्ट AI आधारित वितरित प्रणाली येणार. डीप लर्निंगमुळे बँका आणि वितरित संस्था आधारित सुरक्षित आणि स्मार्ट बनत आहेत.